सगळे पा हो अशा प्रकारे संत श्रोत्यांना असताना मागील कथेचं महाराज असताना अनुसंधान ध्यानामध्ये त्या ठिकाणी आणावं. मागच्या कथेमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, कंसाना असताना त्या ठिकाणी महाराज 6 असणारे मुलं मारले. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी 7वा असताना योगमायेनं कुठं गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी गर्भ असणारा देवकीचा नेला. त्यावेळेस पुन्हा 7व्यानं असणारा गर्भधारणा असणारा त्या ठिकाणी कोणाला, देवकीला असणारा त्या ठिकाणी झाली. तेव्हा असणारं कोण, वसुदेव असणारं त्या ठिकाणी बोलत होते, देवकी तुला असणारं त्या ठिकाणी कोणतंच महाराज असताना त्या ठिकाणी चिंता असणं त्या ठिकाणी वाटत नाही, कोणताच असणं तू त्या ठिकाणी विचार असणं का करत नाही, तुला असणारी कोणतीच भीती महाराज असणं त्या ठिकाणी वाटत नाही ना, असं असणार ते चेहऱ्यावरले चिन्ह महाराज असणं त्या ठिकाणी बघून वसुदेव असणारा देवकीला प्रश्न महाराज असणं त्या ठिकाणी पुसत होते. कंस जपतो बहुत 8व्याचा करावा घात, यावरी देवकी बोलत प्रतिउत्तर काय तेव्हा. हो आणि तेव्हा असणार त्या ठिकाणी काय म्हणाले, त्या ठिकाणी वसुदेव असणार त्या ठिकाणी देवकीला म्हणाले, देवकी रात्रंदिवस असणार त्या ठिकाणी कंस असणार 8व्याला मारण्याचा असणारा विचार त्या ठिकाणी करतो. 8वा असणार त्याच्या ध्यानामध्ये आणि त्या 8व्याचा घात करण्यासाठी असणारा रात्रंदिवस महाराज असणार हा महाराज असताना चिंता कोण, कंस महाराज असताना त्या ठिकाणी करतो. इतकं असून सुद्धा तुझ्या असताना मुखामध्ये महाराज असताना कोणतीच असताना त्या ठिकाणी काय चिंता असताना दिसत नाही, निर्भय असताना तू त्या ठिकाणी राहते, असं म्हणणं असणार वसुदेवाचं देवकीला असणार येऊ लागलं. भुजा पिटोनी बोले वचन, कंसाची मारीन आपटोन, मुष्टिक चानुरांचा प्राण क्षणमात्रे घेईन मी. हो आणि तेव्हा असणारे देवकीने वसुदेवाचे बोलणं महाराज असताना ऐकलं. ऐकल्यानंतर महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं, महाराज असताना त्या ठिकाणी हाबुक असणार कोणी, देवकीनं असताना त्या ठिकाणी ठोकली आणि म्हणू लागली, कंसाला तर असताना मी काय करीन, आपटून महाराज असताना त्या ठिकाणी मारीन. आणि जो काय असणारा मुष्टिक आहे ना महाराज असताना, मुष्टिक असणारा त्या ठिकाणी पुन्हा महाराज असताना त्या मुष्टिक वक्रदंत महाराज असताना या दोघांना सुद्धा मी असताना त्या ठिकाणी मारीन, असं असताना त्या ठिकाणी कोण, देवकी महाराज असताना बोलू लागले. हाक मारोनी गरजे थोर, उतरीन पृथ्वीचा भार, करुणी दैत्यांचा सहार, बंदी शाळा फोडीन मी. हो आणि मोठ्यानं हाक असणारे देवकीने मारली, मी असणार त्या ठिकाणी काय करीन, जो काही पृथ्वीला असणार त्या ठिकाणी पापाचा भार महाराज असणार त्या ठिकाणी झाला ना, तो पृथ्वीचा भार असणार मी त्या ठिकाणी उतरीन. जे काही दुष्ट महाराज असतील त्या दुष्टांना असणार त्या ठिकाणी मारीन. आणि महाराज असताना त्या ठिकाणी साधू सज्जनाला असताना त्या ठिकाणी सुख देण्याचं कार्य असताना मी त्या ठिकाणी करीन. एवढं असताना त्या ठिकाणी देवकीचं महाराज असताना मोठमोठ्यानं असताना बोलून त्या ठिकाणी देवकी माता असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. आणि वेगे धनुष्यबाण, युद्ध करीन मी दारुण, जरा संदरती बांधून 17 वेळा आणीन मी. हो आणि लगेच काय म्हणले, देवकी असताना माता बोलू लागले की आज म्हणू लागले की धनुष्यबाण मी असताना त्या ठिकाणी काय करीन, महाराज असताना त्या ठिकाणी महिषासुराला असताना नाही, महाराज असताना त्या ठिकाणी कोण असताना त्या ठिकाणी नाव आहे महाराज जरा संघाला असताना त्या ठिकाणी मी महाराज असताना त्या ठिकाणी मारून असताना त्या ठिकाणी टाकील. महाराज असताना दुसरा असताना त्या ठिकाणी काळ येऊन महाराज असताना या काळ येऊनला 17 वेळेस असताना मी त्या ठिकाणी काय करील, महाराज असताना त्या ठिकाणी रथाला बांधून असताना मी त्या ठिकाणी आणीन. एवढं कार्य असताना मी त्या ठिकाणी करील, असं देवकी माता असणार कोणाला, वसुदेवाला असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. भस्म करीन काल यवन, रचिन द्वारका पटन, सकळ नृपा शिक्षा लावून पटराणी आणीन मी. भस्म असताना त्या ठिकाणी कोणाला काय येऊनला असताना त्या ठिकाणी करील. पुन्हा मी महाराज असताना त्या ठिकाणी काय करील, द्वारका महाराज असताना बांधण्याचं काम असताना द्वारकेची रचना असताना मी त्या ठिकाणी करीन. आणि पुन्हा महाराज असताना जो काही महाराज असताना त्या ठिकाणी कोणी महाराज असताना त्या ठिकाणी लक्ष्मीचा असताना त्या ठिकाणी जनिता आणि त्याचा असताना तो भाऊ असताना त्या ठिकाणी आणि भावाला महाराज असताना त्या ठिकाणी सहकार्य करणारे जे काही महाराज असताना राजे त्या सर्वांना असताना त्या ठिकाणी ताडण करीन. आणि मी असताना त्या ठिकाणी रुक्मिणीला महाराज असताना पटराणी असताना त्या ठिकाणी करील, असं देवकी माता असताना त्या ठिकाणी वसुदेवाला बोलू लागल्या. आक पुढले क्रोधे थोर,
जोये मारिन भोमासुर निवेटीन कौरव भार निज भक्ता केव्हा रे. भोमासुराला असताना मी त्या ठिकाणी मारील महाराज असताना त्या ठिकाणी कौरवाला सहकार्य असताना त्या ठिकाणी करील. कौरवाचा असताना त्या ठिकाणी असणारा जो काही महाराज असताना अर्जुन आहे या अर्जुनाचा असताना त्या ठिकाणी सारथी पण असताना मी त्या ठिकाणी करील. कौरवाचा असताना निपात महाराज असताना रणभूमीवरती असताना मी त्या ठिकाणी करील. असा असणारा देवकी माता असणारा त्या ठिकाणी वसुदेवाला बोलू लागल्या. मी भक्ताचा सारथी होईन दुष्ट सर्व सहारीन मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीवर. हो आणि महाराज असताना त्या ठिकाणी म्हणले मी असणार त्या ठिकाणी पांडवाचा असणारा सारथी होईल. कौरवाला असताना त्या ठिकाणी मी असताना त्या ठिकाणी मारील महाराज असताना त्या ठिकाणी. आणि जो काही पृथ्वीवरती असणारा त्या पापाचा असणारा भार झाला ना तो भार असणारा हलका करील. महाराज दुष्टाचा असणारं कंदन असणारं मी त्या ठिकाणी करील. असा असणारं देवकी माता असणारा त्या ठिकाणी बोलू लागल्या. वसुदेवासी चिंता वाटे ही गरजते एवढ्या नेटे जरी बाहेरी मात प्रगटे तरी अनंत होईल पा. हो तेव्हा असणार कोण वसुदेव असणार त्या ठिकाणी महाराज ऐकू लागले. आणि पुन्हा मनामध्ये विचार असणार त्या ठिकाणी करू लागले. महाराज देवकी असताना एवढ्या मोठ्यानं असताना त्या ठिकाणी बोलते आणि ही जर बातमी महाराज असताना बाहेर कळाली ना काय होईल. महाराज असताना त्या ठिकाणी हलकल्लोळ असताना त्या ठिकाणी होईल. अशा देवकीच्या बोलण्याची असणारी चिंता महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला वसुदेवाला असताना त्या ठिकाणी वाटत होती म्हणतात. वसुदेव बोले वचन देवकी धरी आता मौन एरी म्हणे कैची देवकी पूर्ण ब्रह्म सनातन मी असे. तेव्हा असताना कोण वसुदेव असताना बोलले देवकी सावध असताना तू त्या ठिकाणी होय मौन असताना त्या ठिकाणी धर. तेव्हा देवकी म्हणाली कोणती देवकी. त्या ठिकाणी मी असताना देवकी आहे का नाही म्हणले. मीच असताना या ठिकाणी या पृथ्वीचं निर्माण करणारा असताना त्या ठिकाणी मीच असताना पृथ्वी असताना निर्माण केली. मीच असताना करता धरता असताना त्या ठिकाणी एक आहे अशी असताना त्या ठिकाणी कोण देवकी माता असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या महाराज. स्त्री पुरुष नपुसक त्याहून वेगळा मी निष्कलंक सकळ माया चक्र चाळक करता हरता मीची पे. हो तेव्हा असणाऱ्या देवकी म्हणून लागल्या मीच असताना त्या ठिकाणी स्त्री आहे. मीच असताना त्या ठिकाणी पुरुष आहे. आणि मीच असताना तिसऱ्या पंथामधलं महाराज असताना नपुसक असताना त्या ठिकाणी मीच असताना त्या ठिकाणी मीच असताना या पृथ्वीचं निर्माण करणार आहे. मीच या पृथ्वीला असताना त्या ठिकाणी सांभाळणारा आणि मीच असताना त्या ठिकाणी काय या पृथ्वीचा महाराज असताना लय करणारा असताना मीच आहे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले मीच असताना त्या ठिकाणी सर्व काही तिन्ही घटकामध्ये असताना मी त्या ठिकाणी भरलेले. माझ्या शिवर असताना या पृथ्वीचं असताना त्या ठिकाणी कोणतंच कार्य असताना होत नाही. माझ्या शिवर असताना काहीच होत नाही. मीच सर्वांचा असणारा त्या ठिकाणी चालक आहे. अशा देवकी माता बोलू लागल्या. मी सर्वद्रष्टा अतिंद्रिय मी अजवय निरामय अजित अपार निष्क्रिय आनंदमय वृत्ते मी असताना त्या ठिकाणी कसं आहे महाराज असताना मी असताना द्रष्टा महाराज असताना त्या ठिकाणी म्हणजे असताना महाराज असताना त्या ठिकाणी पाहणारा असताना मी आहे. आणि जो असताना या डोळ्याला दिसतो ना तो सुद्धा असताना मी त्या ठिकाणी आहे. मीच महाराज असताना प्रारब्ध असताना घडवणार आहे आणि मीच प्रारब्धाचं फळ महाराज असताना त्या ठिकाणी देणार आहे. असा असणारा सर्व भौम महाराज असताना मी आहे. माझ्या शिवर असताना कोणतंच कार्य होत नाही. असं असताना देवकी माता त्या ठिकाणी बोलू लागल्या. मी प्रळय काळाचा शास्ता मी आदि मायेचा नियता मी चौ वाचा परता माया निर्मिता मीच पे. मी असताना त्या ठिकाणी कसं आहे पृथ्वीचं निर्माण असताना मीच करतो. आणि ज्यावेळेस असताना प्रलय वाचा ना तो प्रलय कधी होणार कधी असताना पृथ्वी लयाला असताना जाणार त्याचा करता असताना मीच त्या ठिकाणी आहे. आणि जी काही महाराज असताना या संसारामध्ये जी काही माया आहे ना या मायेला सुद्धा मीच चालवून महाराज असताना कोणाकोण कोणतं कार्य करून घ्यायचं सर्व काही महाराज असताना माझ्या हातामध्ये माझ्या आज्ञेशिवाय काहीच असताना त्या ठिकाणी होत नाहीये. असं असताना आमच्या देवकी माता बोलू लागल्या. मीच सगुण मीच निर्गुण मीच थोर मीच लहान देव दैत्य निर्मुन पाळीता हरता मीच पे. हो काय म्हणले महाराज असताना सगुणही मीच आहे निर्गुणही मीच आहे. देव असताना त्या ठिकाणी मीच आहे. भक्त असताना मीच त्या ठिकाणी आहे. आणि यांचं जे काही महाराज असताना कार्य आहे ना सर्व असताना त्या ठिकाणी मीच असणारा करता हरता असताना त्या ठिकाणी मीच आहे. माझ्या व्यतिरिक्त असताना त्या ठिकाणी कोणी नाहीये. असं असताना देवकी माता बोलू लागल्या. ऐसे देवकी बोलून
मागुती धरिले मोन तो आकाशी देव संपूर्ण गजर करती दुंदू पुन्हा महाराज अस्त्र असं बोलल्या मोहन महाराज अस्त्र पुन्हा देवकी मातेनं अस्त्र त्या ठिकाणी धरलं तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी काय झालं म्हणतात स्वर्गाहून अस्त्र त्या ठिकाणी देव महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऐकू लागले पाहू लागले आले महाराज दुदुंबी नावाचं वाद्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाजू लागले आनंद अस्त्र साजरा करू लागले अवतरले आता भगवंत करील दुष्टांचा निपात देव मिळून समस्त गुप्त मथुरेत उतरले हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुदुंबी अस्त्र त्या ठिकाणी वाजवल्या का वाजवल्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी आनंद अस्त्र का म्हणू लागले की आता म्हणू लागले जी काही महाराज अस्त्र देवकी बोलते ना जे काही बोललं ना ते सत्य अस्त्र त्या ठिकाणी होणार आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि यासाठी अस्त्र आता काय म्हणते आता नाही का त्या ठिकाणी श्री हरी विष्णू अस्त्र त्या ठिकाणी महाराज या पृथ्वी तलावर ते अस्त्र येतील आणि जे काही महाराज अस्त्र भगवंताचं कार्य आहे ना जे काही बोलले ना ते अस्त्र कार्य या ठिकाणी निश्चित अस्त्र पूर्ण महाराज अस्त्र होईल म्हणून सर्व देव महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपले स्थान महाराज अस्त्र सोडले आपले अस्त्र जे काही राहत महाराज अस्त्र ठिकाणी ना ते अस्त्र सोडून अदृश्य रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी महाराज मथुरेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात ब्रह्मादिक आणि चंद्र बंदिशाळे पातले समग्र देवकीसी प्रदक्षिणा करीती सुरवर एक नमस्कार घालिती महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात चंद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला ब्रह्मदेव अस्त्र त्या ठिकाणी आले महाराज अस्त्र अदृश्य रूपामध्ये अस्त्र आले देवकी मातेला अस्त्र नमस्कार केला महाराज अस्त्र प्रदक्षिणा अस्त्र देवकी मातेला अस्त्र त्या ठिकाणी घातल्या आणि पुन्हा साष्टांग एक जणांना महाराज अस्त्र त्या ठिकाणी नमस्कार देवकी मातेला केलेला आहे उभे टाकुनी बंदाजळी गर्भस्तुती आरंभिली जय सचिनानंद वनमाळी देवकी जठर गर्भा हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व देव अदृश्य रूपामध्ये अस्त्र देवकी मातेच्या अस्त्र समोर अस्त्र त्या ठिकाणी उभे राहिले आता अस्त्र त्या ठिकाणी जोडले आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी गर्भाची स्तुती अस्त्र त्या ठिकाणी करू लागले कशा रीतीने अस्त्र त्या ठिकाणी स्तुती करू लागले पुढे अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले जय हरे नारायणा गोविंदा इंदिरा वरा आनंद स्कंदा सर्वेशा मुकुंदा परमानंदा परमपुरुषा त्या ठिकाणी भगवंताला अस्त्र म्हणून लागले हे जगदीशा हे अस्त्र जगत पालना तुमच्या विना अस्त्र काहीच होत नाही तुम्हीच अस्त्र सर्व काही करणार ते जगव्यापक अस्त्र जनार्दना महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे बरेचशा नावाने अस्त्र त्या भगवंताच्या अस्त्र जे काही कार्य केले आणि त्या कार्यावर पडलेल्या नावाचा अस्त्र त्या ठिकाणी स्तवन महाराज अस्त्र 33 कोटी देव अस्त्र त्या ठिकाणी करू लागले पदज जनका पुरातना पंकज नेत्रा परम पावना पद्मवल्लभा पशुपती जीवना पयोधी वासा परेशा भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले शिवशंकर महाराज अस्त्र त्या शिवशंकराचं अस्त्र त्या ठिकाणी एवढं महत्व महाराज अस्त्र आहे इतके श्रेष्ठ शिवशंकर मात्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या शिवशंकराचं जीवन महाराज अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात तुमचं नाव घेतल्या बिना अस्त्र शिवशंकर काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी करत नाहीत असे अस्त्र शिवशंकराचे तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी जीवन आहात आणि त्या अस्त्र भगवंताला आमचा अस्त्र त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी असो म्हणतात पतित पावना पंकज धारका कमननी रूपी निशलंका कमल स्वरूपा कमल नायका क्लिश बीश मोचना कमलेशा कलमेश लेशना महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही अस्त्र कमलामध्ये अस्त्र त्या ठिकाणी बसलेला महाराज अस्त्र जी लक्ष्मी माता अस्त्र त्या ठिकाणी कमलामध्ये अस्त्र त्या ठिकाणी राहते ना त्या मातेला अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी अस्त्र लक्ष्मीला अस्त्र जवळ महाराज अस्त्र बसून घेतलेले असे अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात तुम्ही महाराज अस्त्र जे काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी कर्म केलं आणि कर्म करून महाराज अनुचित अस्त्र त्या ठिकाणी पाप घडलं त्या पापाचं अस्त्र शालन करणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुमचं अस्त्र कार्य कसं आहे महाराज या कलियुगामध्ये सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी जर भगवंताला महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं अस्त्र नामस्मरण अस्त्र केलं भगवंताची कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी ऐकलं ना तर भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी कशी आहेत या कलीमध्ये दोष महाराज दोष
दोष असताना या कलीमध्ये, या कलीचा दोष जर कशाला जात असेल तर त्या ठिकाणी भगवंताच्या नामानं असणं, भगवंताच्या कृपेनं असणं होतो. असे भगवंता तुम्ही असणं, त्या ठिकाणी पापाचं नाश करणारे असणारे तुम्ही, आणि त्या भगवंताला आमचा असणारा साष्टांग नमस्कार असो म्हणतात. कर्ममोचका करी वैर तारणा, कैवल्य निधी कौटव भजना, करुणा करा कामविना, काळ नाशना काळात्मया. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की भगवंता तुम्ही असे असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात ना. तुमच्यापाशी असणारे कर्म महाराज असताना त्या ठिकाणी केले तर कर्मामध्ये असणारे बांधल्या न जाणारे असणारे तुम्ही त्या ठिकाणी. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात, तर भगवंता असताना जे काही महाराज असताना आमचे महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात, शिवशंकरन येईना असताना जो काय मदन महाराज असताना त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी भस्म केलं ना, त्याला असताना उतरणारे असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. असे असणारे भगवंता तुम्ही सर्वश्रेष्ठ असताना त्या ठिकाणी आहात म्हणू लागले. आदि केशवा विश्वभूषणा, विश्वंभरा वेद पाळना, वेद पुरुषा वेद स्थापना, विश्वाधीशा विश्वपते. भगवंता तुम्ही इतके श्रेष्ठ आहात, इतके श्रेष्ठ आहात की महाराज असताना किती श्रेष्ठ आहात. तुम्ही असताना इतकी कृपा महाराज असताना त्या ठिकाणी करता. तुम्ही असताना वेदाला पालन महाराज असताना वेदाचं केलं, वेदाचं पालन असताना कसं केलं, भगवंताला असताना महाराज असताना काहीही करता येत नाही. जे संत बोलले ना ते साच करून असताना त्या ठिकाणी दाखवावं लागतं. महाराज असताना जे वेदानं सांगितलं ना, जे वेदानं सांगितलं ते खरे असताना त्या ठिकाणी शब्द करणारे, वेदाला पालन असताना तुम्ही करणारे असे भगवंत असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. आणि त्या भगवंताचा असताना महाराज असताना त्या स्तवन असताना त्या ठिकाणी कोण 33 कोटी देवा असताना त्या ठिकाणी करू लागले. अनंत वेशा अनंत वंदना, अनंत नामा अनंत नयना, अनंत पाणी अनंत चरणा, अनंत कल्याण नमस्तु ते. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले भगवंता तुम्ही असताना कसे आहात, तुम्ही असताना त्या ठिकाणी अनंत आहात. अनंत महाराज असताना त्या ठिकाणी तुमचे कार्य, अनंत असताना तुमच्या त्या ठिकाणी लीला, अनंत असताना तुमचं देखणं पुणे महाराज असताना त्या ठिकाणी. म्हणून तर महाराज असताना त्या ठिकाणी काय करावं, महाराज ज्याला कोणाला असताना जनार्दनाचं असताना दर्शन घ्यायचंय ना, त्यानं पंढरीच्या वारीमध्ये असताना त्या ठिकाणी जावं. त्या ठिकाणी गेलं एकदा असताना तो संतांचा मेळा महाराज असताना त्या ठिकाणी पाहिला ना, तर खरं एका प्रकारे असताना भगवंताचं महाराज असताना जनार्दनाचं दर्शन असताना त्या सोहळ्यामध्ये महाराज असताना होतं. असे भगवंत असताना तुम्ही त्या ठिकाणी असताना काय म्हणले, सहस्त्र नाही ना असताना तुम्हाला प्रत्येक असताना विभूतीत ना तेवढे तुमच्या असताना त्या ठिकाणी डोळेत असं स्तवन महाराज असताना 33 कोटी देवा असताना त्या ठिकाणी भगवंताचं करू लागले. अवयव रूपा अपरंपारा, अगण्या अगुणा अगोचरा, अनामा असंगा अक्षरा, आदि कारणा आत्मया. भगवंता तुम्ही असताना कसे आहात, भगवंता तुम्हाला असताना गुण नाही, तुम्हाला असताना नाव नाही, तुम्हाला असताना कर्म नाही, तरी सुद्धा असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. महाराज असताना तुम्हाला कर्म नाही तरी तुम्ही कर्म असताना त्या ठिकाणी करतात. तुम्हाला असताना कोणतीच असताना त्या ठिकाणी गरज नाही, पण सर्व कार्य भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी करताना. म्हणून महाराज असताना अशी गर्भस्तुती असताना त्या ठिकाणी 33 कोटी देव महाराज असताना कोणाची, भगवंताची करू लागले. अमानुषा अविद्या छेदना, आनंद रूपा आनंद सदना, अभेदा अबोधी अमळपूर्णा, आदि मुळा अव्यक्ता. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात, भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की महाराज तुम्ही असताना मनुष्याचं माणूस पण असताना त्या ठिकाणी काढून टाकता. महाराज असताना त्या ठिकाणी एखादा असताना त्या ठिकाणी भक्तोय महाराज असताना या मनुष्य देहाला असताना त्या ठिकाणी आला ना, मनुष्य देहाला आल्यानंतर त्याला असताना त्या ठिकाणी मनुष्य देहामध्ये विकार असताना त्या ठिकाणी जडतात. महाराज या शरीरावरती आल्यानंतर असताना काही दोष महाराज असताना या शरीरावरती पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय चांगल्या चांगल्या दोष महाराज असताना त्या ठिकाणी गेले नाहीत. पण भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात, तुमची महाराज असताना त्या ठिकाणी कृपा झाली ना, मनुष्य रूपाला असताना त्या ठिकाणी आला. आणि जरी मनुष्य रूपामध्ये असताना दोष जरी असले महाराज असताना कितीही असते त्या ठिकाणी विकार जरी असले, तुमची कृपा झाली ना महाराज, तो असताना त्या ठिकाणी काय होतो, महान असताना त्या ठिकाणी होतो. लोक त्याच्या असताना नाव महाराज असताना घेतात, त्याला असताना पूजा करतात. असा माणूसपणा असताना त्याच्यामधील असताना काढून टाकणारे तुम्ही भगवंता त्या ठिकाणी आहात. असं स्तवन महाराज असताना कोण आमच्या असताना त्या ठिकाणी
33 कोटी देव असताना गर्भस्तुती त्या भगवंताची स्तुती महाराज असताना करू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु गोपाल कृष्णाय नमो नमः. सर्वातीता सर्वज्ञा, गुणसागरा गुणज्ञा, आम्ही सकळ सुरत वाज्ञा, पाळोनिया राहतो. भगवंता तुम्ही असे इतके असणारे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात महाराज. तुम्ही असणारे गुणज्ञ असणार, पूर्ण गुण महाराज असतो तुमच्यापाशी, एखादा असणारा गुण तुमच्यापाशी नाही अशी असणारे त्या ठिकाणी गोष्ट का नाही म्हणले. पूर्ण गुण असणार तुमच्यामध्ये आहात, गुणज्ञ असणार तुम्ही त्या ठिकाणी आहात. भगवंता तुम्ही इतके श्रेष्ठ आहात, इतकं कार्य तुम्ही करताना मग आम्ही असणार त्या ठिकाणी महाराज असणार तुमच्याच आज्ञेचं असणार पालन करून महाराज, तुमच्याच आज्ञेचं पालन करून आम्ही असताना त्या ठिकाणी कार्य करतो. तुम्ही जर म्हणलं महाराज कुठं पाऊस पाडा तरच आम्ही पाडतो. महाराज असताना तुम्ही म्हणलात ना कुठं दुष्काळ पाडा, आम्ही असताना दुष्काळ पडतो तुमच्या कार्याविना. म्हणून तर महाराज असताना आमचे संत म्हणतात 33 कोटी देवाला असताना त्या ठिकाणी आमचे संत मानतच नाहीत आणि सेंद्रिय देवाला तर महाराजांचं असताना त्या ठिकाणी विचारितच नाहीत. का तर आमच्या संताला माहिती आहे महाराज असतं एकच असतं, यांच्याकडून सर्व कोण असतं कार्य करून येणारा एकाचीच असतं. या पृथ्वीवरती सत्ता आहे, दुसऱ्याचं कोणाचंच काही चालत नाही ना. म्हणून संतांना सर्व महाराज असतं एकच महामार्ग असतं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पण महाराज असतं या देहावरती आल्यानंतर महाराज असतं कोणतेही महाराज असतं देव असतं माणूस असतं जोडून घेतो. महाराज एक असताना सुंदर दृष्टांत सांगितला महाराजानं. देवाऱ्यामध्ये महाराज असतो किती दिवस पत्र्याचे, लोखंडाची, पितळाची, तांब्याची, काही काही भक्त तो महाराज असतो गडबड जर त्यांना असली ना अर्धे दिवस पाण्यामध्ये जातात महाराज असतो. पण इथं 33 कोटी देव आपण काहीच बोलत नाही, आपण माणसं असताना त्या ठिकाणी काही सांगत नाही. तर साक्षात 33 कोटी देव असताना भगवंताला म्हणले भगवंता तुम्ही जे आम्हाला कार्य सांगितलं ना, जी आज्ञा तुम्ही केली तीच आम्ही असताना पाळतो. याचा अर्थ काय महाराज, या छाटपुटू देवाचं असताना काहीच चालत नाहीये. फक्त तू असताना जगदीश्वर, त्या एकाच जगदीश्वराचं असताना सर्व काही महाराज असताना पालन करतात. येरेवी शेंद्रे इंद्रिय देव आमचे तुकाराम महाराज म्हणले आम्ही यांना असताना करीत नाहीत ना, ते आज स्वतः देव असताना म्हणतात की भगवंता तुमची आज्ञा असताना आम्ही त्या ठिकाणी पाळतो. मग महाराज त्या भगवंताचा जर हात डोक्यावरती असल्यावर महाराज असताना असं अघटित कार्य असताना काय होईल का? महाराज असताना त्या ठिकाणी त्या मालकाचा असताना डोक्यावरती हात असल्यावर येऊन तरी महाराज असताना त्या ठिकाणी येईल का? म्हणून आजपर्यंत असताना हरिकीर्तनामध्ये असताना कोणाचंही महाराज असताना काहीही झालं नाहीये, अनहित असताना त्या ठिकाणी घडलं नाही ना. का? त्या भगवंताची आज्ञा आहे. यमाला सुद्धा असताना विचारलं तर भगवंता जाऊ का, यांना आणू का? महाराज असताना नुसता भगवंताच्या नावाचा टिळा जर कपाळावरती असला ना तर यमाचा असताना लाभ होत नाही. महाराज असताना मनुष्याला असताना त्या ठिकाणी नेण्यासाठी एका असताना आमच्या मारुतीराव महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं होतं झाडावरचा कावळा महाराज असताना त्या ठिकाणी इष्ट असताना त्यांनी टाकली होती, लाग झाला नव्हता महाराज असताना यमाचा. यम म्हणत होता हे आपलं गिरायक नाही नारायणाचं, नारायणाला असताना बोलावं लागलं, त्यांच्या दुधाच्या त्या असताना मानवाला न्यावं लागलं. मानव तो महाराज असताना इतका बारा खडतड होता ना, पण नाही नुसत्या टिळ्याने सुद्धा महाराज असताना त्या यमाची दूध असताना त्या प्राण्याला असताना त्या ठिकाणी नेत नाही. तेवढा असतं आमच्या भगवंताचं असतं सामर्थ्य. आणि 33 कोटी देव म्हणाले भगवंता आम्ही तुमचं असतं त्या ठिकाणी ध्यान असतं करतो, तुमचीच आज्ञा असतं त्या ठिकाणी पाळतो. असं म्हणून महाराज असतं नमस्कार असतं त्या ठिकाणी करू लागले. ऐसी स्तुती करुणी जाना, देव पावले अंतर्धाना, आनंद न माये मना, सुरवरांच्या ते धवा. महाराज अशी स्तुती असताना त्या ठिकाणी कोणाची भगवंताची असताना 33 कोटी देवांना असताना त्या ठिकाणी केली. अंतर्धान महाराज असताना त्या ठिकाणी पावले ना आपापल्या घरी असताना जाऊ लागले. घरी जाताना निराश असताना त्या ठिकाणी होऊन जायला गेले. महाराज असताना मन प्रसन्न असताना त्या ठिकाणी होतं. त्यांना असताना माहित होतं की आता असताना श्री हरी विष्णू अस्त्र अवतार घेणार तर आपल्या सर्वांना सुख महाराज असतं. या देवांना सुख असतं काय होणार होतं? भगवंतानं पृथ्वीवरती अवतार घेतल्यानंतर देवाला असतं काय सुख होणार होतं? विचार करण्यासारखी असणारी गोष्ट महाराज असतं त्या ठिकाणी. का देवाला आनंद होऊ लागला? महाराज ज्या वेळेस असतं या पृथ्वीवरती महाराज असतं ब्राह्मण असतं त्या
ठिकाणी दसक्रंती ब्राह्मण असतं त्या ठिकाणी जप अनुष्ठान असतं होम करतील का तेव्हा तिथं असतं त्या ठिकाणी त्या इंद्राला महाराज असतं त्या ठिकाणी काय होतं सुख होतं त्याला असतं खायला मिळतं महाराज असतं ज्या काय होमामध्ये आपण आहुत्या टाकतो ना त्या आहुत्याचं बळ असतं इंद्राला असतं त्या ठिकाणी मिळतं आणि सालभर इंद्र असतं त्या ठिकाणी काम करतो महाराज जो काय असतं सूर्य या सूर्याला असतं साधू संतांना महाराज असतं जर सकाळी अर्घ्य दिलं तरच महाराज असतं त्या सूर्याला असतं तेज असतं त्या ठिकाणी येतं सर्व जणांचं महाराज आज आपण असतं त्या ठिकाणी म्हणतो सर्व महाराज असतं प्राणी मात्र सर्व असतं त्या ठिकाणी कोणी उद्योगपती कोणी कारखानदार कोणी असतं कोणी कसं सर्वांना पोशिंदा असतं त्या ठिकाणी कोणी फक्त महाराज असतं शेतकरी त्या ठिकाणी आणि तसंच महाराज असतं त्या ठिकाणी 33 कोटी देवत पण खाली जर महाराज असतं भगवंताच्या नावाचं असतं कथा कीर्तन नाही झालं त्या सूर्याला जर महाराज असतं अर्घ्य नाही असतं त्या ठिकाणी साधू संतांनी दिलं ना तर त्या सूर्यात सुद्धा तेज महाराज असतं त्या ठिकाणी कमी होतं या पृथ्वी तलावरती होम हवन जर महाराज असतं नाही झालं तर इंद्राचं बळ असतं त्या ठिकाणी कमी महाराज असतं त्या ठिकाणी होतं म्हणून सर्वांना असतं वाटू लागले की आपल्या शक्त्या ज्या गेल्या जे आपलं काम करण्याचं कौशल्य महाराज असतं त्या ठिकाणी गेलं ना इथं पृथ्वीवरती दुष्ट असतं माजले ना मग येणं सर्व असतं त्या ठिकाणी कथा कीर्तन असतं होम हवन असतं बोलपाटना भगवंतांना अवतार घेतल्यानंतर भगवंत या दुष्टांना असतं त्या ठिकाणी मारतील आणि पुन्हा आणखी महाराज असतं धर्माचं रक्षण करणारे असणारे लोक असतं त्या ठिकाणी येतील ते देवकार्य असतं त्या ठिकाणी करतील पुन्हा आपल्याला आणखीन खाला महाराज असतं मिळेल आपला असताना भरभराट असतं त्या ठिकाणी होईल म्हणून महाराज 33 कोटी देव असतं त्या ठिकाणी स्तुती केली गर्भाचं दर्शन असतं घेतलं आणि जाताना आनंदित महाराज असतं त्या ठिकाणी झाले म्हणतात कंसासी रात्रंदिवस लागला आठव्याचा निज ध्यास आठही प्रहरत यास आठवा वयास दुजे नाही महाराज त्या ठिकाणी सांगतात की असं कार्य इकडे असतं झालं पण कंसाची स्थिती महाराज असतं त्या ठिकाणी कशी झाली त्या कंसाला असणार आठही प्रहर महाराज असताना त्या ठिकाणी आठवा असताना दिसत होता चिंता महाराज असताना आठव्याचीच करत होता आठव्याच ध्यान असताना करत होता आठवाच त्याला जिकडं तिकडं असताना त्या ठिकाणी दिसत होता तुती प्रति पुसे कंस गर्भाची किती जाहले मास त्या म्हणती संपावयास नवमासावधी थोडी महाराज मनामध्ये विचार असणे करायचा महाराज असतं कथा चालली अशी पण टीव्हीवर दिसल्यासारखी आपल्या आपल्या मनामध्ये विचार करून असणार त्या ठिकाणी कथा बघा असताना इकडे इकडे जोडायचा महाराज असं जरा सिंहासनावरती असताना त्या ठिकाणी कंस बसलेला आहे चिंताक्रांत आहे असं डोक्याला असताना हात लावलेला आहे महाराज आणि पुन्हा विचार करायला आहे आठवा जर चिंता लागून गेली जवळच प्रधान असताना बसलेला आहे प्रधानाला म्हणला देवकीला असताना गर्भधारणा होऊन महाराज असताना किती दिवस झाले किती महिने असताना त्या ठिकाणी झाले तेव्हा लगेच दुसरा असताना त्या ठिकाणी उठला हाता असताना कंसाला जोडलेले महाराज 9 महिने भराला काही दिवस असताना 2-4 दिवस असताना त्या ठिकाणी बाकी असं म्हणणं असतं दूताचं कंसाला महाराज असताना येऊ लागलं आपण येऊन कंसासुरा उभा राहे देवकी समोर तव ते आनंद रूप साचार चिंता अनुमात्र नाहीची थोडे दिवस राहिले असं सांगितल्यावर कंस असताना तिथून महाराज असताना उठला कन महाराज असताना त्या ठिकाणी बंदीशाळेमध्ये असताना त्या ठिकाणी गेला आणि देवकीच्या पुढे जाऊन असताना उभा राहिला देवकीकडे असताना त्या ठिकाणी पाहिलं तर देवकीच्या चेहऱ्यावर ते चिंता महाराज असताना दिसली का चिंता दिसली नाही महाराज कोणती तळमळ असताना दिसली नाही भीती असताना चेहऱ्यावरती दिसली नाही कंसाच्या मनामध्ये धसकन महाराज असताना त्या ठिकाणी केलं आणि कंस असताना देवकीकडे असताना त्या ठिकाणी पाहू लागला नासाग्री ठेवून दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी कृष्ण रूप पाहे पाठी पोटी बोलता ओठी कृष्णाची हो महाराज असताना त्या ठिकाणी कंस असताना देवकीकडे असताना पाहू लागला नाकाकडे असताना त्या ठिकाणी दृष्टी गेली महाराज असताना त्या देवकीकडे पाहत असताना त्याला
कंसाला चेहऱ्यावरही कृष्ण महाराज अस्त्र दिसत होता, म्हणजे 8वा अस्त्र दिसत होता. पाठीपोटी अस्त्र त्या ठिकाणी 8वा दिसत होता. भगवंताचं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी दिसत होतं. जिकडं पाहिल तिकडं महाराज अस्त्र, त्याला अस्त्र भगवंताचं दर्शन अस्त्र होऊ लागलं म्हणतात. कृष्ण रूप आसन वसन, कृष्ण रूप अन्नपान, कृष्ण रूप दिसे सदन, भूषण संपूर्ण कृष्ण रूप. महाराज अस्त्र सांगू लागले, जे काही देवकीचं अस्त्र बसण्याचं आसन होतं ते अस्त्र कृष्ण रूप अस्त्र दिसू लागलं. जे काही जेवायचे पात्र महाराज अस्त्र होते त्याच्यामध्ये कृष्ण अस्त्र दिसू लागला. इकडं तिकडं भीतीकडे अस्त्र त्या ठिकाणी बघायला ना, जिकडं बघल तिकडं अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण महाराज अस्त्र या कंसाला दिसू लागला म्हणतात. पृथ्वी आप तेज वायू निराळ, कृष्ण रूप दिसे सकळ, स्थावर जंगम निर्मळ, घन नीळ रूप दिसत असे. त्या ठिकाणी अस्त्र या कंसाला कसं झालं महाराज अस्त्र स्थावर असताना कृष्ण दिसू लागला, जंगम असताना त्या ठिकाणी कृष्ण दिसू लागला, पाण्यामध्ये कृष्ण दिसू लागला, वारा वाहला ना ते सुद्धा असताना त्या ठिकाणी कृष्ण महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागला. त्या ठिकाणी अशी असणारी स्थिती महाराज अस्त्र कोणाची, या असणारी कंसाची झाली महाराज अस्त्र. जिकडं पाहिलं तिकडं अस्त्र त्याला कृष्ण 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 महाराज अस्त्र दिसू लागला म्हणतात. पुढे उभा कंस देखा, परी निर्भय देवकी सुरेखा, महेशा पुढे मशक, तैसा कंस भासत असे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले, काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं अस्त्र कार्य त्या ठिकाणी झालं म्हणतात. महाराज कंस असताना देवकीच्या समोर अस्त्र उभा होता. ज्यावेळेस कल्पना करा, रथातून खाली अस्त्र देवकी कंसानं ओढलं ना देवकीला, त्यावेळेस किती दुःख करू लागली, किती भीती महाराज अस्त्र देवकीच्या अंतःकरणामध्ये अस्त्र त्या ठिकाणी होती, आलाप करू लागले. पण महाराज अस्त्र आज व्यतिरिक्त कार्य महाराज अस्त्र झालं म्हणतात. आज कंस पुढे अस्त्र उभा, हातामध्ये खड्ग महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतलेले, पण देवकीच्या अस्त्र त्या ठिकाणी चेहऱ्यावरती भीती असणारी होती, निशंक अस्त्र त्या ठिकाणी देवकी माता अस्त्र त्या ठिकाणी उभ्या होत्या. इंद्रा पुढे जैसा रंक, की ज्ञानिया पुढे महामूर्ख, की केसरी पुढे जंबूक, की सूर्या पुढे खद्य तपे. कसं महाराज अस्त्र कार्य झालं म्हणतात. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एखादा अस्त्र सिंह असावा, सिंहा पुढे एखादा अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी काही जंबूक अस्त्र त्या ठिकाणी असावा, किंवा अस्त्र त्या ठिकाणी एखादा सूर्य महाराजांनी या सूर्या पुढे अस्त्र त्या ठिकाणी आजाचं किडू अस्त्र कसं वाटतं महाराज, तसं अस्त्र त्या ठिकाणी देवकी पुढे हा कंस महाराज अस्त्र वाटू लागला. की हंसा पुढे बघा, की कोकळे पुढे काग, की विप्रा समोर मांग, तैसा खळा उभा ते. कसा महाराज अस्त्र खळ उभा होता म्हणतात. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक अस्त्र त्या ठिकाणी राजहंस असणारा पक्षी आहे, आणि त्या राजहंसापाशी असणारा त्या ठिकाणी बगळा असताना कसा उभा राहतो तसा अस्त्र त्या ठिकाणी हा कंस वाटू लागला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक असताना कोकिळा आहे, महाराज अस्त्र कोकिळा, आणि त्या कोकिळे पुढे अस्त्र त्या ठिकाणी कावळा असताना कसा वाटतो तसा हा कंस महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागला म्हणतात. की नागा पुढे पाप देखा, की वेदांता पुढे चारवाक, की शंकरा पुढे मशक, मीन केतना उभा जैसा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की महाराज अस्त्र नामस्मरणा पुढे अस्त्र त्या ठिकाणी पाप अस्त्र किती आहे, बापुडं महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाटतं. महाराज शंकरा पुढे मशक अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे, बापुडं अस्त्र त्या ठिकाणी वाटतं ना, तसा हा कंस महाराज अस्त्र त्या ठिकाणी देवकी पुढे अस्त्र तसा मशकासारखा अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागला. की पंडिता पुढे आजा पाळक, की श्रोतिया पुढे हिंसक. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की एखादा असणारा विद्वान आहे महाराज अस्त्र, आणि त्या विद्वान पंडिता पुढे अस्त्र एखादा मेंढपाळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी असावा ना, तसा अस्त्र कंस महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागला म्हणतात. की वासुकी पुढे मूषक. महाराज अस्त्र एक अस्त्र वासुकी नाग आहे, आणि वासुकी नागा पुढे अस्त्र उंदीर अस्त्र त्या ठिकाणी कसा वाटावा तसा हा कंस महाराज अस्त्र वाटू लागला. दक्षिणे पाहू पातला, अग्नी पुढे जैसे तृण, की ज्ञानिया पुढे अज्ञान. महाराज अस्त्र ज्या प्रकारे एखादी अग्नी महाराज अस्त्र मोठा जाळा अस्त्र लागलेला, आणि त्या अग्नीच्या जाळा पुढे साधं सुद्धा गवत महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं
लागला. की महावातासी आडवे पूर्ण जलद झाला जैसे किंवा असताना महाराज मोठा असताना वारा त्या ठिकाणी सुटावा आणि वाऱ्या पुढे महाराज असताना एखादी समुद्राची लाट असणारी वर असताना उचंबळावी. महाराज त्या वारा असताना ताडणारे का नाही म्हणलेले महाराज असताना तशा रीतीनं वाऱ्या पुढं हे पाणी महाराज असताना त्या ठिकाणी ते असणाऱ्या पाण्याचे थेंब महाराज असताना काही नाहीये तसा हा कंस महाराज असताना वाटू लागला म्हणतात. ऐसा कंस देवकी पुढे तिसने हाळूनी पाहे निवाडे तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्र युक्त दिसे. महाराज असा असताना कंस उभा राहिलेला महाराज असताना देवकीकडे असताना त्या ठिकाणी न्याळून असताना त्या ठिकाणी पाहत होता. न्याळून पाहत असताना त्याला देवकी महाराज असताना दिसलीच नाही. आमच्या असताना हरीचं रूप असताना त्या ठिकाणी दिसू लागली. देवकीला 2 हात होते ना पण त्याला असताना 4 हात असताना दिसू लागले. 4 हात दिसू लागले. 4 हातामध्ये आयुध महाराज असताना त्या ठिकाणी दिसू लागले म्हणतात. मुरकुंडी कंसाची वळली न दिसे स्त्रियेची आकृती परमध्ये दिप्यमान विष्णू मूर्ती आरक्त नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध करुणी उभी असे. काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी पाहिलं तर देवकीकडे पाहिलं देवकी दिसलीच नाही. चतुर्भुज मूर्ती असताना त्या ठिकाणी दिसली. महाराज आरक्त असताना त्या ठिकाणी लाल जरद असताना डोळे त्या ठिकाणी असले त्या ठिकाणी दिसू लागले आणि राग बघितल्यासारखी मूर्ती असताना त्या ठिकाणी दिसू लागली ना. अशी चतुर्भुज मूर्ती महाराज असताना आयुधा सगट असताना त्या कंसाला महाराज असताना देवकी मध्ये दिसू लागली. मुरकुंडी कंसाची वळली शस्त्रे हातीची गळाली बोबडी तोंडासी पडली हांक पोडली भय तेव्हा. महाराज असताना त्या ठिकाणी या कंसाला मुरकुंडी महाराज असताना त्या ठिकाणी आली. चळचळ हातपाय असताना त्या ठिकाणी कापू लागले. जोरात हाक मारली मला असताना त्या ठिकाणी वाचवा. हातातलं शस्त्र असताना खाली महाराज असताना त्या ठिकाणी पडलं आणि कंस सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी मूर्छा येऊन खाली असताना त्या ठिकाणी पडला म्हणतात. अर्डोनिया कंस पळे थर थरा कापे वाटे अडखळे पिशाचवत संचरले ग्रह माझी आपुलिया. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी कथेमध्ये काही महाराज असताना त्या ठिकाणी शब्द येतात ते असताना आचरणामध्ये असताना आणावे लागतात महाराज असताना त्या ठिकाणी आणि ते महाराज असताना अनाऊच महाराज असताना त्या ठिकाणी महाराज असताना सांगू लागले. कंसाला भीती असताना वाटली. आधी आरडला पडला पुन्हा लगेच उठला महाराज. त्या ठिकाणी असताना पळत असताना त्या ठिकाणून असताना सुटला. पळत सुटताना महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा ठेस असताना लागू लागली. पडू लागला पुन्हा उठू लागला महाराज असताना पुढे जाऊ लागला. कसा जाऊ लागला म्हणतात महाराज असताना कधी असताना शेतातून आलं आणि महाराज असताना त्या ठिकाणी हातामध्ये पिशवी काही असतं ना तसंच असताना त्या ठिकाणी कधीच महाराज असताना आपल्या घरामध्ये असताना प्रवेश करायचा नाही. काय होतं महाराज असताना हा कंस तसा करू लागला. कसा करू लागला जसं की महाराज असताना त्या ठिकाणी एखाद्याला पिशाच असताना लागलं किंवा एखादा पिशाचे आणि आपल्या घरामध्ये असताना कसा जातो पिशाचे कधीच महाराज असताना हातपाय धुत नाहीत. गुळणा असताना बाहेरून आल्यावर करीत नाहीत महाराज असताना. युद्रूप असताना अंग असताना त्या ठिकाणी असताना आणि तिथं मला चलत मिळत नाही महाराज असताना. वदडाक असताना त्या ठिकाणी पिशाचं काम असतं. असं नाही महाराज असताना त्या ठिकाणी जशी स्थिती या असताना कंसाची होती ना ही स्थिती असताना पिशाच्याची महाराज असताना. म्हणून बाहेरून आलं की महाराज असताना कधी असताना त्या ठिकाणी काय करायचं आधी पायावरचे पाणी असताना याचं गुळणा असताना त्या ठिकाणी करायचा. मुख असताना त्या ठिकाणी धुवायचं. हातपाय स्वच्छ करून असताना आपल्या घरामध्ये असताना प्रवेश करायचा. नाही तर या कंसासारखं नाही. कंसानं कसं केलं महाराज आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात जसं भूत महाराज असताना आपल्या घरामध्ये प्रवेश करतो ना तसा हा असताना त्या ठिकाणी असताना कंस झाला. तुम्ही असताना विचार करता महाराज तुम्हाला असताना कसं माहित भूत असं घरात जातं. महाराज आम्ही भूत बघितलं नाही पण भूत लागलेले बघितले महाराज असताना त्या ठिकाणी. म्हणून म्हणतो भूत लागलेले जरी असे विचित्र असतील तर जे भूत लागले ते महाराज असताना त्या ठिकाणी कसं असेल कसं घरात जात असेल. मग हा असताना कंस तसा पिशाच्या सारखा घरात गेला म्हणतात. कंस तेव्हा शस्त्र घेऊन राधे आपटीत मेदिनी 8व्यासी जीवे मारुनी टाकीन मी निर्धारे. महाराज असा असताना गडबड करू लागला. असा असताना त्या
ठिकाणी पळत पळत महाराज असताना अडखळत असताना गेला. पुन्हा शिवासनावरती असताना गेला. हातामध्ये खडग असणार घेतलं आणि तिथं जाऊन आता बोलून आला. कोणाकडे? त्या सैनिकाकडे बघून दात खावला कर आणि मी असणार या आठव्याला सोडीन का? नाही म्हणाले. ह्याचा अंत तर मीच असताना करणार. या आठव्याला मीच असताना त्या ठिकाणी मारणार. असा हा कंस महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागला. आणि झालेली सेवा असणारी महाराज असताना श्रीचरणी असताना अर्पण करू आणि उर्वरित कथा भाग असताना त्या ठिकाणी उद्याला घेऊ म्हणतात. पंढरीनाथ भगवान की